आम्हाला ग्रंथ काय सांगतो हे महत्वाचं आहे. तुम्ही म्हणा महाराज तुमच्याच मताने बाता नका जोडू, आम्हाला पुरावा द्या. पुरावा देतोच. जर बुवानी पुरावा नाही दिला तर बुवाला बाहेर न्यावा आणि मातीत पुरावा. तुका म्हणे नाही विश्वास माझे जगद्गुरु तुकोबरांचा तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी. ज्यांच्या अंतःकरणात विश्वास नाही ना माझ्या बोलण्यावर त्यांनी पहावे पुराण विचारो मी. आणि आपण कशाचा पारायण केला आता शिवमहा पुराण विठाला विठाला. आणि ज्यांना संत महात्म्यांच्या वाक्यावर विश्वास नाही भगवान त्यांचं कल्याण करो. यापुढे आपण काहीच बोलू शकत नाही. तो बरा म्हणतात हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी का बोलू नका. आमची साधना चालू असताना शेजारच्या साधनेमध्ये काय चाललंय हे डोकवण्याची घाण सवय लागलेली आम्हाला. शेजारचा कशी साधना करतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे परमार्थ साधना गुरुसेवा संत सेवा देव सेवा आम्ही अनुभवाने करण्यापेक्षा आम्ही ती दुसऱ्यांच्या देखादेखीनं जास्त करत असतो. देखादेखीनं. तिनं शंकराची पूजा करत असताना पांढऱ्या कलरची साडी घातली होती. ओ मलाही पांढऱ्या कलरची साडी घेऊन ये. का लाल साडी पूजा केली तर शंकर डोक्याला बसणार आहे का. आमच्या मूर्खपणाला सीमा झाली. आमच्या मूर्खपणाची कळकळ वाटली म्हणून बोलतो. देवधर्म करत असताना धार्मिक कार्य करत असताना दुसऱ्यांकडे बघून गेल्यापेक्षा आमच्या अंतःकरणाला माझा भगवंत कशाने आनंदित होईल. कशाने. अरे तो तुमच्या कपडे देण्याने आनंदित आहे का. तो तुमच्या वस्तू देण्याने आनंदित आहे का. शुभ्राशी वस्त्र परिधान केलेले त्या पांढऱ्या कलरचे आणि आतून मात्र दुसऱ्याचं वाटोळं होऊ दे तुम्हाला त्रास देतो. त्याचं हे करू दे त्याचं ते जाऊ दे. या अंतःकरणाने भगवंत प्रसन्न होणार आहे का तुम्हाला. अरे हजारो जन्म गेले तरी होऊ शकत नाही असं. ऐका बाह्य तत्वापेक्षा कोणी कोणाशी न बोला दुसऱ्याचं बघत बसण्यापेक्षा आमची साधना सुधरवा. आमच्या साधनेत एक बळकटी आणा. आमच्या साधनेमध्ये निष्ठा आणा आणि आमची साधना भगवंत स्वरूप करण्यासाठी प्रयत्न करा. पण ते दुसऱ्याकडे बघून नाही गपचूप बसून. आणि जर आम्हाला बघायचं असेल तर आमच्यापेक्षा श्रेष्ठांकडे आम्ही बघावं आणि त्या श्रेष्ठांच्या उच्च विचारांचा अधिकार आमच्या अंतःकरणामध्ये बिंबवून त्यांच्या मार्गदर्शनाने चालावं. म्हणून तर माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. काय झालं लोक आले संतांच्या तुकोबरायांच्या शब्दावर विश्वास ठेवला. लोकांना वाटलं पोटभर भेटणार आहे आणि चला आले तुकोबराय ऐका हळूहळू चला. लोक हळूहळू चालू लागले. तुकोबराय म्हणे ऐका कोणी कोणाशी बोलू नका बरं का. समाज थोडासा सुधारला. कोणाशी बोलू नाही लागला. आणि समाजाला जे प्राप्त होऊ लागलं समाज ते ग्रहण करू लागला. गिळंकृत करू लागला राक्षसवाणी आघाशावाणी. तुकोबरायांनी बघितलं अरे 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 हे घेताय. अरे पण हे काय घेऊन राहिले ना. यांना काय घ्यावं तेच कळत नाही. आणि त्याच निर्देशन अभंगाच्या शेवटच्या चरणात माझे जगद्गुरु तुकोबराय करतात.
मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने सर्व माझ्या पुरुष वर्गाने वर हात करा सर्व. हे बाळ गोमाल, हे बाळ गोमाल, हे बाळ अभंगाचा धावता भाग वाटतो तुम्हाला माझ्या पंधरा ठेवण्याचा प्रयत्न केला. या अभंगावर बोलत असताना मला जर कोणी चॅलेंज केलं आणि जर तो म्हणला की एवढंच येतं बाबा तुला, तर मी त्याला सांगतो या अभंगावर 1 महिना बोललेली मी अखंड याच अभंगावर, आणि पुन्हा तुम्हाला दुसरं प्रमाणही येऊ देणार नाही, दुसरा दृष्टांत सुद्धा येऊ देणार नाही. प्रत्येक दिवशी प्रत्येक मिनिटाला दृष्टांत आणि प्रमाण वेगळं आहे. पण काल्याच्या कीर्तनाला एक मर्यादा असते, एक बंधन असतं, आणि त्या बंधनाच्या हिशोबाने आता आपल्याला थोडा काल्याचा कथाभाग आपल्याला आपल्या पुढे सादर केला पाहिजे. कारण एक भगवंताने घेतलेला अवतार हा कशा करता आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या न्यायाप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आधी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी. हाच प्रसंग माझे जगद्गुरु तुकोबाराया त्या गोकुळामध्ये अतिशय गोड सांगतात, आणि तो गोकुळचा जो प्रसंग आहे तो प्रसंग आज आपल्याला उच्चार करायचा आहे. कारण या 10 अवतारांमध्ये भगवंताच्या 2 अवतार, एक पूर्ण अवतार आणि एक पूर्णोत्तम अवतार. पूर्ण अवतार माझ्या भगवान प्रभू रामचंद्रांचा आणि पूर्णतम अवतार माझ्या भगवान गोपाल कृष्णांचा. या 2 अवतारांचं संत महात्मे ग्रंथ पुराण असं वर्णन करतात की अयोध्येमध्ये झालेल्या चरित्राचं आचरण करावं आणि गोकुळामध्ये मथुरेमध्ये झालेल्या चरित्राचं उच्चारण करावं. आता उच्चारण आणि आचरण याच्यामध्ये फरक आहे. कारण माझ्या भगवान प्रभू रामचंद्रांनी मानवी जीवनाला एक अशी चाकोरीबद्ध जीवनाची पद्धत सांगितलेली आहे त्यांच्या जीवनात. त्याच्यामुळं त्या जीवनाचं आचरण करावं आणि माझ्या भगवान गोपाल कृष्णांनी ह्या विश्वाला आनंद देत असताना योग्य त्या लीला केल्या, परंतु मानवी वृत्तीला त्या थोड्या विचित्र वाटल्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळातलं चरित्र फक्त उच्चारण करावं का, त्या चरित्राच्या सखोल जाण्याचा प्रयत्न केला तर माझे गर्गमुनी म्हणतात याला ओळखणं ब्रह्मादिकांना सुद्धा शक्य नाही. त्यामुळं याला मानवी प्रवृत्तीच्या वृत्तीने तर आम्ही कधीच जाणू शकत नाही. का जाणू शकत नाही? एक अर्ध्या मिनिटाचा दृष्टांत आणि पुढे निघतो. एका समुद्राच्या कडेला एका झाडावर एका टिटवीचे अंडे असताना अंडे खाली पडले. समुद्राने ते गिळंकृत केले. टिटवीने काय केलं, खाली उतरली. समुद्रात पाणी घ्यायची वाळू काढून टाकायची, समुद्रात पाणी घ्यायची वाळू काढून टाकायची. कबीर महाराज तिथून चालले होते. कबीर महाराज म्हणे, का ग बाई काय करती? टिटवी म्हणे, या समुद्राला खालीच करते मी, आता हा समुद्र ठेवत नाही इथून. का? माझे अंडे याने गिळंकृत केलेले, याला इथं राहण्याचा काही अधिकार नाहीये. ऐका,
अंडे पडणार होते ते पडले, समुद्राचा त्याच्यात काही दोष नाही. आता मला सांगा टीटीव्ही चॅनल कधी समुद्र खाली होईल? किती लाख टीटीव्ही एकत्र झाले म्हणजे समुद्र खाली होईल. जसं टीटीव्ही चॅनल समुद्र खाली होणार नाही, तसं माझ्या भगवान गोपाळ कृष्णांचा चरित्राचा आमच्या मानवी वृत्तीला कधीही अंत लागणार नाही. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, अंत जरी नाही लागलं पण उच्चारण मात्र नक्कीच केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला त्याचं कारण असं आहे, कारण तो अनंत घन परमचित घन भगवान परमात्मा मानवी प्रवृत्तीला चालना देऊन आनंद स्वरूपामध्ये विलीन करण्याचं ताकद त्या भगवंतामध्ये आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्या जवळ आहे. म्हणून त्याच्या चरित्राचा उच्चार करावा. विठ्ठला विठ्ठला. आपण शिवमहापुराणामध्ये थोडासा प्रवेश करून त्या कथेला आपण मागे बघितलेला आहे. आता फक्त धावता तुम्हाला मुद्दा सांगतो आणि माझ्या मुख्य कार्याकडे वळतो. या पृथ्वी मातेने एका गायीचं रूप घेतलं का? या पृथ्वीवर खूप दैत्य वाचले होते. खूप दैत्यांनी अकांत तांडव केलं आणि त्या पृथ्वीला त्याचा भार काही सहन झाला नाही. ऐका, प्रमाण जर आठवलं तर द्या, पण धावती द्या, फक्त लई विलंब नका करू. विठाला विठाला. त्या पृथ्वीने काय केलं? एका गोवत्साचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू चालले. तिने सांगितलं, प्रभू अहो ह्या दैत्याने आम्हाला फार सळोपापळ करून सोडलं, काहीतरी करा, आता तुम्ही अवतार घ्या. ब्रह्माने सांगितलं, बाई ते माझ्या हातात नाही, त्याच्यासाठी आपल्याला क्षीरसागरामध्ये जावं लागेल. त्यावेळेस इंद्र चंद्र देव ब्रह्मादिक सर्वच्या सर्व मिळून त्या क्षीरसागरामध्ये भगवान विष्णूकडे आले आणि भगवान विष्णूंना हात जोडले आणि सांगितलं, प्रभू ही गाय ही पृथ्वी आपल्याकडे गायी रूपाने आलेली आहे आणि तिला जे दुःख झाले, तिच्यावर जो भार झाला, तो भार खाली करण्यासाठी आता आपल्याला अवतार घ्यावा लागेल. भगवान विष्णूने सांगितलं, ठीक आहे, हरकत नाही ब्रह्मा, नक्कीच आपण हा भार खाली कमी करण्याचा प्रयत्न करू. आणि भगवंताने निर्णय घेतला की आता आपल्याला गोकुळामध्ये प्रगट व्हायचं आहे. पण झाली गंमत अशी, प्रगट होण्यासाठी मी एकटं जाऊन चालणार नाही. मग आदिशक्तीला आज्ञा दिली की तुम्ही जा आणि त्या बरसाण्यामध्ये राधा रूपाने प्रगट व्हा. शेष भगवंताला सांगितलं, तुम्ही आता जा आणि बलराम दादांच्या स्वरूपामध्ये प्रगट व्हा. प्रत्येकाला आपापल्या कामात बरं का, प्रत्येकाला अगदी त्या गोकुळामधले कोण ना कोण ऋषी मुनी कोणी ना कोणी काही ना काही सेवा करण्याचं ठरवलं आणि ते आपापल्या परीने आपापल्या ठिकाणी जाऊन त्यांचा अवतार कार्य त्यांनी सुरू केलं. झालं. इकडे देवकी आणि वसुदेवांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्या कंसाने वसुदेव आणि देवकीची ती वरात काढायची म्हणून त्यांना त्या रथामध्ये बसवलं, रत्नजडित रथामध्ये, आणि स्वतः भाऊ त्या देवकीचा रथ हाकायला बसला. आणि काय झालं? आता विषय असा आहे, जर ही आकाशवाणी झाली नसती नारायण महाराज तर काहीच घडलं नसतं. गपचूप लग्न लावून सुखाने संसार केला असता, देव गपचूप जन्माला आला असता, काय फरक पडला असता? बरोबर. काय करत होती ती आकाशवाणीला मध्ये मजगन करायची. अहो तो नेमका रथ असा भारी पुढे चाललाय आणि सगळे जण नाचतायत आनंदात. हा कंसही आनंदात आहे की माझ्या मित्रानेच माझी बहीण दिली, कारण ते देव वसुदेव ते कंसाचा मित्र. काय झालं? हातावर जोडले मला वाटतं हा हो महाराज आवराव लवकर हात नका जोडू ना पाठी, मी का बोलो ना आपल्या नियोजन वेळातच कीर्तन संपणार, काळजी नका करू. म्हणून तर आता मी फास्ट लोकल सोडली, आता काही स्लोली चाललो मी. ऐका, फक्त स्पर्श करायचा, मुख्य मुद्द्याला हात घालायचा. आणि त्या कंसाला जेव्हा आकाशवाणी झाली की कंसा, तुझ्या ज्या बहिणीचा तू रथ हाकतो आहेस त्याच बहिणीचा 8वा पुत्र तुला मारण्यासाठी या पृथ्वीवर येणार आहे आणि त्याच्या हातून तुझा वध होणार आहे. आणि मग महाराज जेव्हा विजा कडकडल्या आणि तो कंस घाबरला. कंस म्हणे, म्हणजे हिचा 8वा पुत्र मला मारणार आहे का? बघतोच म्हणे हिचा 8वा पुत्र मला कसा मारतो. आता राक्षस असतो, त्यानं तो रथ तिथूनच मागे फिरवला. ती जे बेवडे होते ना, पिणारे नाचणारे वरातीत नाचतात ना, आता त्यावेळेस होते कधी रामनाथे बाबा मला, पण आता तर ती परिस्थिती रेग्युलर मध्ये वरात म्हणली का नवर देवा सोपी राजा. अजून एक गाणं मागव, याच्या बापाचा डीजे असा काही
अजून एक गाणं वाजव. म्हणून त्याच्यावर गाणंही काढलं. तुला तुझ्या आईची शपथ आहे. त्याच्या आईची शपथ येऊ काय करणार आहे? आता जर बॅटरी उतरली लाईटच केली तर डीजे का एकच बोंबणार आहे का? विठाला विठाला त्या कंसाने वापस फिरवला आणि वसुदेव आणि देवकीला बंदी शाळेमध्ये बंदी खाण्यामध्ये बंदिस्त केलं. झालं. काही दिवस गेले आणि माझ्या देवकी मातेला दिवस गेले. बघता 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 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि एक बाळ जन्माला आलं. बाळ जसं जन्माला आलं तसं त्या कंसाला सांगितलं, कंस महाराज तुमच्या बहिणीला पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे. कंस चवताळून उठला. पळत 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 ज्या ठिकाणी ती देवकी आणि वसुदेव एकत्र बंदीशाळेत ठेवले होते त्या ठिकाणी आला आणि ते बाळ तिच्या हातातून नेमकीच माझ्या देवकी मातेने ते बाळ स्तनाला लावून त्याला स्तनपान करत होते आणि ते बाळ तिच्या छातीचं ओढून घेतलं. त्याला असं बघितलं कोणासारखं दिसतंय नेमकं आणि बघितलं महाराज जिच्या उदरात या अखिल कोट ब्रह्मांडाचा मालक येणार आहे तिच्या उदरात जे बाळ आलं ते काय साधारण असेल? ते बाळ बघितलं आणि त्या कंसाला मोह झाला. अरे किती सुंदर आहे, किती गोड आहे, किती गोड आहे बालक. याला मारून काय फायदा आहे? मला आठवाय ना आठवा. मग याला मारून फालतूच कशाला पापाचा भागीदार होऊ? अहो त्या कंसानं त्या कंसाच्या वृत्तीमध्ये बदल झाला त्याला ते सोडून दिलं. ते देवकीला म्हणे बाई धर हे तुझं बाळ घे आणि एक याला काही मारत बसत नाही म्हणे मी आठवा आल्यावर त्याचाच काटा काढतो. देवकी मातेला खोड आनंद झाला. सांगितलं दादा किती उपकार झालेले तुझे माझ्यावर, फार उपकार झाले. झालं बा की कंस गेलं. हे नारद महर्षी गपच बसना. नारद महर्षी म्हणे अरे 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 यानं बाळ मारलंच नाही. मग ती त्याला भेटायला गेलो. कोण? नारद. ए कंसा म्हणे काय मूर्ख आहे का म्हणे तुला काही भेजा बिजा आहे का नाही? तुला कोणी राजा केलं म्हणे? कंस म्हणे काय झालं ऋषीवर? अरे म्हणे बावळटा या देवांवर कुठं भरोसा ठेवतो? अरे लई कपटीत म्हणे. त्या समुद्र मंथनाच्या वेळेस पाहिलं म्हणे तुम्हाला कसं उल्लू बनवलं त्यांनी. मग अमृत त्यांनी घेतलं आणि तुम्हाला सुरापानाचा अधिकार दिला. काय गरज होती रे म्हणे? अरे हे जरी म्हणले असले ते आठवा येणारे आणि समजा यांनी कावा केला आणि तो आठवा पहिलाच आला मग आठवा ते कंस म्हणे नाही हो ब्रह्मर्षी देवर्षी असं नाही होणार म्हणे. का बरं नाही होणार म्हणे? अहो ते आठवा म्हणलाय धडधडीत म्हणले ते आठवा म्हणून. ते काही ऐको ना. हे नारदाला घाम फुटला. हे ऐकतो का नाही ऐकतो? नारदाने काय केलं पळत 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 त्याच्या घरात त्याच्या राजवाड्यामध्ये कुठंतरी ते कमळाचं फुल असत ते कमळाचं फुल आणलं. मग त्याच्या बरोबर 8च पाकळ्या ठेवल्या. येता बाकीच्या पाकळ्या काढून टाकल्या. तुम्ही म्हणत बुवा त्याला काय 8च पाकळ्या राहतात का म्हणून सांगितलं. 8च ठेवल्या आणि त्या काढून टाकल्या त्या नारद महर्षींनी आणि ते कमळ त्याच्या पुढे ठेवलं. म्हणजे नारद कंसा मला याच्यातून 8वी पाकळी कोणती ते सांग. मग त्याने ते असं कमळ हातात धरलं. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे देवर्षी ही नारद ही आहे 8वी पाकळी. तर देवर्षीने ते कमळ फिरवलं. असं फिरवलं. सांग म्हणे आता 8वी पाकळी कोणती? ही 8वी. अरे म्हणे मूर्खा ही 8वी पाकळी इकडे गेली इकडे कुठं नाही ती 8वी पाकळी आता. मग त्याच्या लक्षात आलं की हा असं आहे का? म्हणजे जर समजा 8वा जर पहिल्यांदाच आला आणि 8वा जर पहिला आला तर पहिलाच माझा काटा काढायला बसला. नाही 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 पुण्य सारा बया आगे देवा यांचा तो विश्वास धरू नको. जा म्हणे ते बाळ मारून टाक. याचे श्रीमद भागवतामध्ये खूप कारण आलेले आहेत पण आता आपल्याला एकच कारण सांगतो. बाकीची कारण सांगायला वेळ नाही आपल्याला पुढचा कथाभाग बघायचा आहे. देवर्षी नारदाने हे सगळं कृत्य केलं ते एकाच गोष्टीसाठी. कारण हे जर कृत्य केलं नसतं तर त्याचा पापाचा घडा भरला नसता आणि भगवान गोपाळ कृष्णाच्या हाताने त्याचा वध झाला नसता आणि माझी पृथ्वी माता ही भारमुक्त झाली नसती. हे सगळं व्हावं म्हणून देवर्षीने हा सगळा डाव केला. आताच गेलेला आपला भाऊ आपला दादा
परत आपल्याकडे आलाय तो फक्त मुलगा बघायलाच आला असावा असं देवकी मातेला वाटलं. देवकीने आनंदाने त्याच्या हातात पुन्हा बाळ दिलं. त्याने ते बाळ घेतलं, त्याचा एक पाय धरला, गरा 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 फिरवला. तिथं भरी मोठी शिळा ठेवली होती, त्या शिळीवर आपटला आणि बोलत धाम परमम मम ते बाळ गतप्राण झालं. असं करता 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 6 वेळेस असं झालं बरं का. 6 वेळेस शाही गर्वांना यांनी याच प्रकारे मारून टाकलं आणि 7वा गर्भ देवकी मातेच्या उदरामध्ये राहिला. आणि 7वा गर्भ देवकी मातेच्या उदरात राहिल्यावर एक दिवशी भगवान क्षीरसागरामध्ये बसलेले असताना त्या आदिमाया शक्तीचं त्यांनी चिंतन केलं आणि तिला बोलवून घेतलं. सांगितलं, बाई तुझी गरज भासली, तू माझ्या मदतीला ये. म्हणून ती आदिमाया शक्ती हात जोडून भगवंताच्या समोर उभे सांगितले, प्रभू काय काय सेवा करू. सांगितलं, एक काम कर, त्या कंसाच्या बंदीशाळेमध्ये माझी माता ही 7वा गर्भ उदरात वाढत आहे, त्या गर्भाचं तू आकर्षण कर. आणि ते आकर्षण विठाला विठाला त्या बंदी शाळेमध्ये जा आणि माझ्या मातेच्या उदरामध्ये 7व्या क्रमांकाचा वाढणारा गर्भ याचं आकर्षण करून त्या नंदाच्या घरी जाऊन त्या विठाला विठाला नंदाच्या घरी जाऊन त्या नंदाच्या घरी रोहिणी नावाची एक स्त्री आहे, त्या रोहिणीच्या उदरामध्ये याचं संकर्षण कर, आकर्षण करून त्या रोहिणीच्या गर्भामध्ये याचं संकर्षण झालं. म्हणून भगवान बलरामांना एक नाव संकर्षण हे सुद्धा शास्त्रामध्ये दिलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि महाराज 7व्या क्रमांकाचा गर्भ माझ्या रोहिणी मातेच्या उदरामध्ये नेऊन स्थापित केला आणि माझ्या रोहिणी मातेला देव माता बनण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. का? रोहिणी मातेचं तत्व फार मोठं होतं बरं का. आता तो भाग न सांगण्यापेक्षा आपल्या मुख्य भागाला चिटकून राहिलेलं बरं. इकडे तिकडे हिंडच नको बाबा. भूक लागली मला बी, गेल्या 7 दिवसापासून भूकतोय. आता तरी गप्प बस म्हणा बाबा, किती भूकतो तुला काय तुला काय भुकायला भेटत का नाही कुठं. असो, ही सेवा आहे. ऐका काय झालं. भगवान विष्णूंनी लगलीच तयारी केली आणि सांगितलं, लक्ष्मीला सांगितलं, चला आपला आता अवतार घेण्याचा वेळ आलेला आहे. आणि महाराज सकाळच्या वेळेस ब्रह्म मुहूर्तावर 4 हात धारण केलेला, एका हातात सुदर्शन चक्र, एका हातात कमळ, एका हातात गदा आणि असा भगवंत त्या आणि एक हात भक्तांना वरदान देण्यासाठी त्याने हात आशीर्वादात्मक वर केलेला. असा भगवंत त्या कारागृहामध्ये प्रगट झाला. त्यावेळेस भगवंताचं वय होतं 12 वर्षाचं. 12 वर्षाचा भगवान तयार अगदी सर्व आयुध घेऊन आला आणि मातेला सांगितलं, आई उठ, काळजी करू नकोस, मी तुझं लगेच रक्षण करते. आईने सांगितलं, आई बाळा तू मस्त माझं रक्षण करशील, पण तुला पुत्र म्हणून मी मागून घेतले का ते याच्यासाठी. मला तू पुत्र म्हणून मला त्याचा आनंद हवा आहे आणि तो आनंद मला प्राप्त व्हावा यासाठी तू माझ्या पोटचा बालक हो. म्हणून भगवंताने सांगितले, हे बघ एक तर गडबड अशी, आता म्हणशील तर मी लगेच याचा खात्मा करतो, लगेच आपण सगळे इथून सुरक्षित बाहेर पडू आणि सगळं राज्य लगेच पप्पांच्या हाती देतो. सगळं राज्य पप्पांच्या ताब्यात देऊन टाकतो. मग पप्पा राजा आणि मम्मी काय सांगायची गरज आहे आपल्याला. देवकीने सांगितलं, नाही 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 ते रे जमणार, ते जाऊ दे, ते राज्य खड्ड्यात गेलं, तू माझा बाळ हो. भगवंताने सगळे आयुध त्यागले, 4 हात त्यागले. भगवंताने एक प्रश्न विचारला होता, भागवतामध्ये तो प्रश्न आलेला आहे. सांगितलं, आई एक काम कर ना, मी तुझं बाळ, तू माझी आई, असं तू समज आणि मला तुझं दुग्ध प्राशन करायला सांग, मी तुझं दूध पितो. भगवंताने सांगितलं असं. ती देवकी म्हणे, देवा आई पहिली गोष्ट, एक तर जन्माला आलेलं बाळ लगेच बोलतं का. समजा जन्माला आलं लगेच बोललं, तुम्ही काय करा. अगं बाई भूतात किती नाही झाली, लगेच कसं बोलायला लागलं. बरं त्यातल्या त्यात त्याला 4 हात. सांगा बरं आता 4 हाताचं बाळ कोण स्वीकारल. जरी देव असला तरी 4 हाताचं कसं काय लगेच बाळ 4 हात.
देवकी म्हणे ऐक ना, तू मच माझं बाळ होशी, मी तुझी आई होईल. अरे पण मला संकोच वाटणार आहे, 12 वर्षाच्या मुलाला कसं दूध पाजू? 12 वर्षाचा घोडा झालाय तू आता खाय पी मजा कर. दूध कुठं पितोस? दूध पिण्यासाठी तुला लहान व्हावं लागल. हो म्हणे लहान हो. आणि माझ्या देवकी मातेची आज्ञा ऐकून भगवंत छोट्या बालकामध्ये परावृत्त झाले आणि त्या कारागृहामध्ये लगेच त्या मातेचं दुग्ध प्राशन केलं. श्रीमद भागवतामध्ये याचा सुद्धा पुरावा आहे की भगवंताने देवकी मातेचं दूध प्राशन केलेलं आहे. त्यानंतर देवाने सांगितलं ऐका, ते लहान होण्याच्या अगोदर सांगितलं होतं, ते आता लहान झाले पण थोड्या वेळ आपण पुन्हा ते मोठे असं समजू. ते ज्यावेळेस लहान होण्याच्या अगोदर देवकी मातेला सांगितलं ऐक आई, मी लहान होतो पण काय कर, मला इथं ठेवू नको, तो मामा येईल आणि लगेच माझा काटा काढल. ते मामा इथं यायच्या आत मला कुठं पोहोच. सांगितलं ऐका, माया उपजली तेथे जेथे ठेवी मला तिला आणि येथे. जिथं माया उपजली आहे ना, ही आदी माया शक्ती जी भगवंताने सांगितलं होतं जा, ती उपजलेली आहे म्हणजे तिला तिकडे नेऊन ठेवलेलं आहे. मला तिथं ठेवा आणि तिला इथं घेऊन या. वसुदेवांनी कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता त्या बाळाला हात लावला. सगळे पायाचे हाताचे बंधन गळाले, सर्व बंधनातून मुक्त झाले. एक कुठंतरी तिथं टोपली काहीतरी सूप वगैरे ठेवलेलं असं ते घेतलं, त्याच्यामध्ये भगवंताला टाकलं आणि त्या कारागृहाचे दरवाजे ऑटोमॅटिक उघडले. त्याच्या कारागृहाच्या बाहेर जे कोणी सेवक होते, द्वारपाल होते, रक्षक होते, ते सगळे त्यांच्यावर मोहिनी पडली आणि ते झोपी गेले. वसुदेवांनी त्याला डोक्यावर घेतलं आणि आपलं मार्गक्रमण करू लागले. बघता 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 यमुना मैयेच्या कडेला आले, त्या तटावर आले आणि तटावर आल्यानंतर बघितलं यमुना दुथडा भरून वाहत होती. अगदी दोन्ही बाजूनी ते पाणी अगदी फुल्ल भरलेलं तुळंब अवस्थेत. आणि ती यमुना मैया वाहत असताना वसुदेवाने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्या यमुनेमध्ये प्रवेश केला. बघता बघता घोट्याला पाणी लागलं, गुडघ्याला पाणी लागलं, कमरेला पाणी लागलं, बेबीला पाणी लागलं, छातीला पाणी लागलं. बघता बघता गळ्याला पाणी लागलं. अहो बघता बघता गळ्याला काय, महाराजांच्या हानवटीला पाणी लागलं. कोणाच्या? वसुदेवाच्या. त्यावेळेस भगवंताने विचार केला, आता जर मी काही केलं नाही तर हे म्हातारं बुडून मेल्याशिवाय राहणार. लोक मंदिर जन्माला आलं आणि बापाचा काळ ठरलं, त्याच्यापेक्षा मलाच काहीतरी करावं लागेल. ऐका, भागवतकारांनी याचे फार गोड चिंतन आणि गोड उत्तरं दिलेले आहेत. का असं केलं? एक तर ही जी यमुना जी आहे ना, ही यमुना भगवंताची अतिशय लाडकी पट्ट पत्नी बर का, आणि ती आपल्या पतीचं दर्शन घेण्यासाठी वर येत होती. पण तिनं ज्यावेळेस भगवंताने अंगठा बाहेर काढला, तो अंगठा बाहेर काढण्याचे अनेक कारण सांगितलेले आहेत, पण 2 कारण मजेशीर आहेत म्हणून सांगू जातो. एक तर यमुना मैयेला दर्शन व्हावं म्हणून, आणि दुसरं कारण त्या शास्त्रकाराने असं सांगितलं की का ग तुला लाज वाटते का? म्हणे माझ्या बापाची दाढी त्या पाण्यात बुडली. दाढी पाण्यात, त्यावेळेस दाढी होती वसुदेवाला भरी मोठी, ती दाढी पाण्यात बुडली, हनुवटीला पाणी लागलं आणि भगवंतानी ते जाय ना लात मारली, पाय बाहेर काढून म्हणे काय खाली कुशाल म्हणे चालली वर. सासऱ्याची दाढी भिजू राहिली, तू कुशाल म्हणजे वर माझ्या दर्शनाला चालली. कारण लय गोड कारण आहे, पण आता आपल्या एवढे सांगायला वेळ नाही. चाला बा ते वसुदेव त्या कृष्णाला घेऊन आणि त्या यमुनेच्या ऐल तटावरून पहिल्या तटाला आले आणि महाराज
त्या पहिल्या तटाला ज्या वेळेस वसुदेव आले त्यावेळेस त्या नंद राजाची राजधानी, त्या राजधानीचं वर्णन त्या श्रीमद भागवतामध्ये केले महाराज. यमुनेच्या कडेला जो दरवाजा होता, एकच दरवाजा होता बरं का, त्या दरवाजातून यमुनेतून आलेले लोक त्या गोकुळ नगरीमध्ये प्रवेश करायचे. महाराज त्या दरवाजाचं वर्णन सांगितलंय ऐका. त्या दरवाजाच्या निस्त्या त्या हिरे माणिक मोती पाचू त्या दरवाजाला लावलेले होते. तर त्या दरवाजाचा प्रकाश डायरेक्ट मथुरेमध्ये पडायचा. इतका जबरदस्त तो दरवाजा होता. म्हणजे ते प्रवेश गेट होतं त्या नगरातलं. आणि त्या प्रवेश गेटामधून त्या गोकुळ नगरीमध्ये माझ्या वसुदेवांचा प्रवेश झाला. आणि ज्या ठिकाणी ती योग माया झोपलेली होती, त्या योग मायेच्या ठिकाणी या कृष्णाला नेऊन ठेवलं. योग माया उचलली, आपल्या दुर्डीत ठेवली, त्या सुपात टोपलीत ठेवली आणि तिला डोक्यावर घेतलं. आणि पुन्हा तशीच जशी ती यमुना दुभंगली लात मारली भगवंताने आणि तिला झाले अरे वय खाली, तेव्हा ती दुभंगली. इकडचं पाणी इकडं आणि इकडचं पाणी इकडं. त्याच अवस्थेत ते वसुदेव पुन्हा त्या गोकुळावर मथुरेला जाईपर्यंत ते तशीच राहिली. पलीकडच्या कडेला गेले आणि पुन्हा यमुना एकत्र झाली आणि प्रवाहित होऊ लागली. झालं. द्वारपाळ झोपलेले, सर्व झोपलेले, वसुदेव गेले. वसुदेव जसे गेले आणि ती माया खाली ठेवली, त्यांच्या हाताचे पायाचे बंधन पुन्हा लागले. द्वारपाळ झोपलेले होते ते उठले आणि त्यांनी जाऊन समाचार दिला, महाराज ऐकता का, तुमची बहीण पुन्हा एकदा प्रसूत झाली, तुम्ही लवकर या. ते कंस पळत आलं, डोळे चोळीत रात्रीची वेळ होती, ते डोळे चोळीतच आलं. त्यानं पाहिलं, ए पाहू म्हणे इकडे माझ्याकडं. ते पाहिलं तर ती मुलगी म्हणे, ही मुलगी म्हणे का ही कोणाची? म्हणे दादा काय विचारतो, सॉरी माझीच आहे. आता तूच पाहिलं म्हणे, आमच्या हाताला बंधन आहेत ना. अगं म्हणे पण तो तर ती आकाशवाणी तर म्हणली होती आठवीत नव्हतं म्हणलं ते. म्हणे भाऊ काय आहे हे देवांचं काही सांगता येत नाही. त्या 8व्याचा 8वी करायला बसले. त्यानं काय केलं, ती माया धरली, गर फिरवली आणि त्याच दगडावर आपटणार एवढ्यात त्या बालिकेने त्याच्या हाताला झटका दिला दुसऱ्या पायाने आणि आकाशामध्ये जाऊन अष्टभुजा माता प्रकट झाली. भद्रकाली माता की जय. आणि त्या अष्टभुजा मातेने त्या कंसाला सांगितलं, कंसा अरे मला काय मारतोस, आई तुला मारणारा त्या 5 कोसामध्ये कुठेतरी जन्माला आलेला आहे, तुझ्या हिंमत असेल तर शोधून दाखव. आणि ती गुप्त झाली. ती आधी माया ती झाली गुप्त. पण याची झोप पाळाली. हे पाणी प्यायला लागलं का त्या लोट्यात, तांब्यात, त्या फुलपात्रात त्याला ते त्याचा शत्रू दिसायचा. एक दिवशी सभा घेतली आणि सांगितलं, ऐका आता माझं काही खरं नाही, माझा शत्रू कुठेतरी आहे, तो शोधायचा आहे, त्याला मारायचंय. त्याच्यासाठी एक मावशी पुढे आली. महिलांची आघाडी पहिल्यापासून आहे बरं का, पहिल्यापासून आताच असं नाही. एक मावशी पुढे आली, भरदंड शरीर, मोठी दिप्पाड आणि अशी विद्रूप दिसणारी पुढे आली. ती म्हणे दादा तू काळजी करू नको, तू फक्त मला सांग, आज्ञा दे, आजच्या आज त्याचा काटा काढते म्हणे, आजच्या आज काळजीच करू नको. झालं. आणि निघाली ना. कंस म्हणे जाय बाई तुझं कल्याण हो, तेवढा चांगला निरोप घेऊनच तू माझ्याकडे, त्याचा खात्मा करूनच. तिनं लगेच पदर सावरला आणि महाराज अशी कुरूप दिसणारी ती पुतना जेव्हा गोकुळात आली आणि असं स्वरूप सुंदर घेतलं महाराज, जशी काही दुसरी लक्ष्मीच. लखला खाट तिचा, कानामध्ये नथ, आपलं कानामध्ये नथ असते का बाई, आपला हात म्हणता राव तुम्ही, कुठेतरी काय तर थोडा विरोध करा. नाकामध्ये नथ, कानामध्ये कर्ण फुले, सुंदर असं ते भांगडीन भरलेला, केस विसरलेले, सुंदर अगदी त्या गटवाड्या, मनगटामध्ये सुंदर अशा भांगड्या, पायात पैंजण, जोडवे, सुंदर असं भलं मोठं टपुरं कुंकू लावलेलं, डोक्यावर पदर घेतलेला, चष्मा बिस्मा लावलेला होता तिनं गॉगल उन्हासाठी, चष्मा बिलावून आली होती. आणि अशी सुंदर ती जशी काही इंद्राची रती दिसायची त्या शची सारखी. आणि आली वा प्रत्येकाला विचारायची, अरे ते कृष्ण कुठे जन्माला आलाय, कृष्ण कुठे जन्माला आलाय, ते इथं बाळ कोण जन्माला आलाय, बाळ कोण जन्माला आलाय.
लोक म्हणायचे नाही बा अजून तर काही आम्हाला तसं कळलं नाही. काहींनी सांगितलं, काहींनी नाही सांगितलं. मग तिनं ज्याला नाही सांगितलं ज्यानं त्याच बाळ उचलायचं, आपल्या स्तनाला लावायचं आणि जागीच मारून टाकायचं. ते पियत नसायचं, ते विष इतकं हलाहल होतं, त्याचा वास त्या बाळाला गेला की तेव्हा ते बाळ जागेवर मारायचं. वास जरी गेला तरी प्यायचा तर विषयच नाही होतो. विष इतकं हलाहल विष ती आपल्या छातीमध्ये भरून आली आणि बघता संपूर्ण गावातले बाळ तिने मारून टाकले. आणि या यशोदेच्या घरी सुंदर असा सर्व प्रकारचा जल्लोष चालू होता की नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. सर्वांनी बोला नंद घरा आनंद भयो जय कन्हैया माझ्या यशोदा मैयांनी त्या बाळाला अंघोळ घातली, अंघोळ, आणि त्याला पाळण्यामध्ये झोपून ठेवला. ऐका, या उत्साहात दमलेलं लेकरू आणि ते सगळं त्या यशोदा मैयांनी अंघोळ घातली, त्याला झोपून ठेवली. आणि ही मावशी तिथं आली, यशोदे म्हणे कोण तुम्ही? यशोदेने विचारलं हात जोडून, कोण तुम्ही? काय यशोदे, आता तू ओळखलं नाही का मला? म्हणे नाही. अगं मी तुझ्या अमुक अमुक तमुक बहीण. यशोदा म्हणे मी तर तुम्हाला कधीच बघितलेलं नाही. अगं तुझ्या लग्नामध्ये माझ्या लग्नामध्ये तू लहान होतीस. कोण म्हणती? ती पुतणी ती पुतना मावशी म्हणती माझ्या लग्नात तू लहान होतीस, तुला कसं माहिती मी कोण आहे तर? आणि पुन्हा आपली भेट झाली नाही, मला कळलं. म्हणे यशोदेच्या घरी बाळ जन्माला आलं, मला फार आनंद झाला. म्हणे यशोदा मला एकदा पाहू दे त्याला. म्हणे वत्स विषय असा आहे, तुम्हाला दाखवायला काही अडचण नाही, पण ते आता नेमकं झोपलंय, आता डोळा लागलाय म्हणे त्याचा. कृष्ण म्हणे मग मी बावळट झाली काय? तू कोणीच गिराईक हाकवलं नाही माझं. अरे कोणीच गिराईक आहे ना, कोणी जर माझी खराब झाली तर पुढची गिराईक कसे माझ्या हाती लागतील? मग जेव्हा ते भगवंताने ऐकलं त्या भूतनाचा आवाज, आणि मग भगवंताने माझा आवाज असा नाही, पण मग प्रयत्न केला. ते बाळ रडायला लागलं. तुम्ही कल्पना करा, आता मी का बाळ आहे का? ते बाळ रडायला लागलो. आणि ते पुतना म्हणे का ग यशोदे खोटं बोलती का? म्हणे कुशाल ते पोरग रडतंय, तू म्हणे आता झोपलाय, आण म्हणे त्याला इकडं. आणि मला बघता ती यशोदा पळत गेली. निष्कपटात करणे यशोदा मैयेचं माझ्या, आणि मैयेने ते बाळ उचललं आणि तो नंदा होतो, तो नंदकुमार उचलून त्या पुतनेच्या मांडीवर दिला. आणि यशोदा गेली काहीतरी काम करण्यासाठी. तेवढा जाव या पुतणीने साधला, पदराच्या बाहेर त्या पदराच्या आतमध्ये त्याला घातलं आणि त्याला दुग्धपान करायला सुरुवात केलं. परंतु भाऊ मी काही साधा नाही, अनेक युगाचा उपासी तो 28 युगापासून उपाशीच बसले.
आशांचा घास घेण्यासाठी. आणि जेव्हा त्यानं मग महाराज 101 ची मोटर लावली, रपार पहिल्यांदा तो विषच प्याला, नंतर त्यानं दूध प्याला, नंतर तिचं रक्त वाढायला चालू केलं, रक्तही संपवलं, मग तिचे पंचप्राण आकृष्ट करायला चालू केले. आणि एक शास्त्र सांगतं, जर राक्षसीन किंवा राक्षस हा सुंदर एखादं फसवणारं रूप घेऊन आला आणि तो जर समजा मृत्यूच्या वेळेस तो कधीच त्याच्या ओरिजिनल स्वरूपात आल्याशिवाय त्याचा मृत्यू होत नाही. आणि म्हणे कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्ण सोड. तो म्हणे मी एकदम पकडतच नाही कोणाला, आपलं पकडत काही कामच नाही. आणि ज्याला पकडतो त्याला आयुष्यात कधी सोडत नाही. माझे जगद्गुरु तुकोबारा याचं उदाहरण देतात. पंढरीशी तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला, म्हणून हे पंढरीचं भूत मोठे, येता जाता झडपी वाटे. अहो हे लय अवघड. तो म्हणे या पाय माते, मी एक तर कोणाला धरत नाही, मी तुला काही धरलं नव्हतं, तू होऊन आली आणि आता तुला धरलंय, आता मी काही तुला सोडत नाही. महाराजांचे पंच प्राण ओढायला चालू केले. अखेर शेवटी पुतना घाबरली, उठली आणि त्या पूर्ण गोकुळात थैमान घातला. ती पळ सुटली, तिचं अकराळ विकराळ शरीर तयार झालं. आणि त्या शरीराचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये केलं जातं. ते म्हणे काही योजन तिचं शरीर पडलेलं होतं आणि भगवान गोपाल कृष्ण तिच्या छातीवर पडले वरून. तिला त्या गोपाल कृष्णाला काढण्यासाठी या वसुदेवाला आपलं नंद महाराजांना आणि त्या यशोदेला मोठी शिडी लावावी लागली. म्हणे शिडीने वर गेले, मग ती त्या बाळाला काढलं आणि त्या यशोदेने जवळ घेतलं. बाई, माझ्या बाळाला कोणाची नजर लागली, माझ्या लेकरावर कोणतं बलान आलं, ही कोण आली कुठून, आणि माझ्या लेकराला मारायचा प्रयत्न केला. लेकरू म्हणे आई तू टेन्शनच घेऊ नको, हे पहिलंच, याच्यानंतर लई येणार आहे अजून माझ्याकडं, पण आता ते सगळे सांगायला मलाही वेळ नाही, कारण लई वेळ झालाय. तुम्ही सगळे लवकर आले असते, आपण लवकर चालू केलं असतं, इतक्यात भूत माहिती सांगितली असती. पण आता पुतना मावशी गेली, संपला. आता तिला मारायचं कसं, जाळायचं. मग कोणी म्हणे तुकडे करा, तुकडे केले आणि एका ठिकाणी त्याचे असे 10-15 चिता रचल्या आणि तिला पेटवलं. महाराज, तिच्या शरीरातून इतका सुगंध वायू निघाला आणि तिच्या एका चितेतून एक ज्योत निर्माण झाली. ती ज्योत निघाली आणि ती ज्योत माझ्या भगवंताच्या हृदयामध्ये येऊन स्थित झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर असं भगवंताचं चरित्र, इतकं गोड चरित्र आहे महाराज. सांगावं किती आणि ऐकावं किती. बरं, ती इतकं मधुर आहे, इतकं मधुर आहे की किती मधुर आहे. अहो आता ऐका, श्वास घेण्याचा कंटाळा कोणाला येईल मला सांगा, इथं बसलेले. श्वास घेण्याचा कंटाळा एखादा तुम्ही ऐकलं का? एखाद्याने श्वास घ्यायचाच कंटाळा केला म्हणजे असं झालं कधी? झालं कधी? श्वास घेण्याचा जर कंटाळा जर येत नाही तर माझ्या भगवंताचं स्वरूप याच्या करोडोपटीनच गोड आहे. चरित्र माझ्या भगवंताचं याच्या करोडोपटीनं सुंदर आहे. आणि मग मला सांगा, श्वासापेक्षा जर करोडोपटीनं सुंदर आहे, किती सुंदर असं माझ्या भगवंताचं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तुम्ही पण एक गोड चिंतन मानतात. रवी शशिकळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आणि असा असलेला मदनाचा पुतळा आणि त्याचं ते चरित्र किती गोड असेल माय बापा, पण हरकत नाही. जेवढं आपल्याला वेळ भेटेल तेवढं बोलू. विठाला विठाला असो. पुतना मावशी मारली. त्यानंतर एक दिवशी त्या मीटिंग मधून एक ब्राह्मण आलं. ते म्हणे ऐका, त्याचा कार्यक्रम मी लावतो. राक्षस त्याच्या गोकुळात आलं. त्यानं लगेच धोतर बितर लावला, पंचाबिंचा लावला आणि एक पंचा खांद्यावर टाकून पंचांग हातात घेतलं. ऐका, भविष्य सांगतो, ज्योतिष सांगतो, नामकरणाचे कार्यक्रम करतो. कोणाला काही अडचण असेल तर मला विचारा. बिगर विचारलं तर सांगत नाही. कोणी काही दिले तर मी घेत नाही. असं ते मोठ्यानं बरळ सुटलं. तुला मला विचारायचं नेमकं कोणाच्या घरात मुलगा जन्माला आलं, कोणाच्या घरात मुलगा जन्माला आलं. एका बाईने भोळ्यापणाने सांगितलं, बाबा आमच्या यशोदेच्या घरी मुलगा जन्माला आलेले, जाय म्हणे, ते राजा आहेत आमच्या राज्याचे, आज तुला धंदा द्रव्य देतील, तू सुखी होशील. तू पळतच म्हणे यशोदे बाहेर ये. म्हणे का? मला कळलं म्हणे तुझ्या घरी मुलगा जन्माला आलेला आहे. म्हणे हो, अगं मी फार मोठा भविष्यकार आहे, ते बाळ माझ्या पुढे आणून ठेव.
भोळी यशोदा मैया ते बाळ उचललं, त्याच्या पुढे आणून ठेवलं. त्यानं त्या बाळाकडे पाहिलं आणि बाळाने त्याच्याकडे पाहिलं. बाळ म्हणे थांब आता तो कार्यक्रमच लावतो. कोण म्हणे ते बाळ म्हणे तो कार्यक्रमच लावतो. पण काही चूक घडली नाही ना, अजून काही त्यानं अपराध केला नाही. आणि मग मी यशोदेला सांगू लागलं, यशोदे आई मी याचं सर्व भूत भविष्य वर्तमान बघितलं. अगं हे बाळ मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं असल्यामुळं तुमच्या नंद कुटुंबाचं, नंद वंशाचा हा घात करणार आहे. यशोदा म्हणे महाराज अहो ते गर्गाचारी आताच बघून गेले 2 दिवसापूर्वी. ते तो म्हणे ईश्वराचा अवतार हे, देव हे, हा तो मोठं कार्य करणार आहे, हा धर्माचं रक्षण करणार आहे, हा धर्माचं संस्थापन करणार आहे. तुम्ही म्हणताय ते काय म्हणलं माहिती का? ती येडपट ते म्हणे त्या गर्गाला काय येतं म्हणे. 2 वर्ष माझ्या पाठीमागं होतं ते गर्ग, त्याचं गणित चुकलं म्हणे. त्याचं गणित चुकलं म्हणून ते ना ते येडे म्हणे, त्याच्या नका नादी लागू. बास हीच संधी भगवंताला सापडली. आणि कृष्णाने विचार केला आता याच्यासारखी संधी आपल्याला मिळणार नाही. कृष्णाने की त्या बसलेल्या पाटाला आज्ञा दिली, उठ उठ म्हणे पहिले आणि याच्या स घेऊन उठ म्हणे, तू एकटा नको उठू. महाराज जेव्हा पाठ उठला वर असं असं ऐका ना, असं जर वर आलं तर माणूस डगमग करणारच ना. त्यानं त्या पाटाला घट्ट धरलो आणि ते पाट असं चांगलं 10 फूट वर गेलं हो. आणि तुझे पाठीला दिलं होतं. ते म्हणे महाराज त्यांनाच आज्ञा, आम्हाला काय क्षमा म्हणे, तुला काय वाटत ते कर. आणि जेव्हा ते वर गेलं ते कोणतं पाठीचं पाठ वर गेलं, त्यांना दिसल्याच्या डोक्यातून पडलं ते कोणतं पाठीचं पाठ. आणि ज्या पाठावर बसेल होता ते पाठ अजून थोडं वर गेलं, उलट झालं, डोक्यावर त्याला खाली आदळलं. महाराज असं चौताळून उठलो, अरे हे काय उरायलं, हे काय उरायलं, या पाटाला काय झालं. ते बघता भगवंताने सांगितलं, मुसळ दादा तुम्ही कशाची वाट पाहता, उठा जरा सेवा करा. आणि मुसळ म्हणे मी तयारीतच आहे. जेव्हा मुसळ आलो 10 त्याच्या पाठीत जे अंग सापडेल त्या अंगावर मुसळाने सेवा करायला चालू केली. बरं मुसळ सेवा करायला लागली. मग ते त्या किचन रूम मध्ये स्वयंपाकघरामध्ये चमचा, उलटणं, चिमटा, लाटणं, पोळपाट, वाट्या, तांब्या, ग्लास, प्लेट, काय तुम्हाला जे जे आठवते, कढई, तांब्या, सर्वांनी आपापल्या परीने त्या ब्राह्मणाची सेवा करायला चालू केली. महाराज धपाधप ते म्हणजे नेलं जाता. आजपर्यंत असा पाहुणचार माझा कोणीच केलेला नाही. आणि मग त्यानं काय केलं, तिथून पळ काढला. पळ ते लागलं पळायला. नेमकंच काय झालं होतं, यशोदा मैयेने नंद बाबा उठून गेले आणि म्हणून ती बाज अशी आडवी करून ठेवलेली होती परसातल्या भिंतीला. त्या बाजूने विचार केला, महाराज पाहुणचार पूर्ण नाही झाला, थांबा थोडं घेऊन जा. असं काय करते उपाशापोटी. ती बाज आडवी आली महाराज. आणि याने त्या बाजीवर उडी खाली आणि ते धोतर गुंतलं. आता काय सांगा तुम्हाला, इतके त्याचे हाल. ते मुसळ पुढे आलं, उखळ त्या उखळातली ती उलट पडलं. त्या बाजावरून मुंडक खाली पायवर. इतके विचित्र त्याचे हाल झाले काही प्रमाणाच्या बाहेर. महाराज जो पाठ दिला होता त्या पाठाने सुरुवात केली आणि त्या उखळने शेवट केला. आणि जशी का ते मुसळ आलं पाठीमागून मुसळ आणि एकच रट्टा बसला. जसा तिथून तो उडाला, कोण तो मावळ भट डायरेक्ट कंसाच्या पुढे जाऊन पडला. म्हणे कंसा तुझं काहीच खरं नाही, रेशन कार्डावरचं नाव कॅन्सल कर, लगेच फॉर्म भर तुझा आणि आता मृत्यू दाखला पहिलेच काढून ठेव, तुझा कार्यक्रम आवरला. महाराज भगवंताने असे अनेक जणांना संपवलं. एक दिवशी भगवंत त्या गोकुळ नदीमध्ये फिरत असताना त्यांना त्यांचे सवंगडी मिळाले. सवंगडी होते गाडीमुडीचे घोडे. त्यांना विचारलं, का रे, अरे तुमचे आई बाप तर तुमच्या घरी तर गाई आहे, म्हशी आहे, तूप आहे, दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, तुम्ही असे का झाले. त्यांनी सांगितलं, देवा तुला खरं सांगू का म्हणे काय आहे, आमचे आई बाप काय करतात, फक्त दूध पालतात, दही करतात, तूप करतात, लोणी करतात आणि ते थोडं खाऊन जातात, दूध खाऊन जातात घरी नेतात म्हणे, ते सगळे लागते खातात. आम्हाला काय म्हणे, आम्हाला ताकद मिळतं फक्त. देवाने सांगितलं तू म्हणतात, अरे हा किती मोठा आहे हा,
म्हणे राक्षस पोसायचे काम आणि राक्षस वरती पोसून कवाय ना ते आपल्याला त्रास देतात ना, आपलं जीवन जगणं मुश्किल करतात. भगवान सांगितलं नाही, ऐका 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 असं चालणार नाही. म्हणजे एक काम करू, आपण काय करू, तुम्ही माझ्याकडे उद्या सकाळी सगळे एकत्र या, एका वडाच्या झाडाखाली सगळे एकत्र आले. भगवंताने सांगितलं ऐका आता आपल्या सगळ्यांचं एक मंडळ बनवायचं. एक मंडळ कोणतं, चौर्य कर्म करणारं मंडळ, मग चोरी करणारं मंडळ बनवायचं आणि चोरी करायची. झालं, सगळ्यांची अनुमती मिळाली आणि पहिली चोरी करायला भगवंत गेले. भगवंत पहिली चोरी करायला गेले, पण झालं असं भगवंताने सांगितलं एक काम करा, तुम्ही सगळे माझ्या मागे या. याल तरी यायला लागे, अवघे माझ्या मागे मागे. गोपाळाने सांगितलं ऐका सगळ्यांनी माझ्या मागे या. मग ते म्हणे देवा तुझ्या मागे काय भेटेल? अरे म्हणजे तुम्हाला इतकं देतो आज, तुम्ही काळजीच करू नका. म्हणजे सगळ्यांना संग घेतलं आणि एका बाईच्या घरात घुसायची त्यांची तयारी सुरू झाली गवळणीच्या. आणि देवाने सांगितलं ऐका सगळं काय रोड केले, डोळे झाका डोळे सर्वांनी डोळे झाकले. पण हे जे पेद्या ना पेद्या हे आती बिलीकर त्या पेद्याने डोळे झाकले बा हे अशी एक फटीतून पाहायचं येऊ काय करतो, बाकी त्यांनी झाकले, याला अर्धे डोळे झाकले. भगवंतांनी काय केलं त्यावेळेस तर केलं, पण चुकून ज्यावेळेस यायची वेळ आली म्हणजे जा ढाका झाका डोळे, त्यांनी तेच केलं. एक कमरेच्या वर बाहेर आणि कमरेच्या आतमध्ये घरात आणि एका येता येता एका गाडीला मारली लाट, ते खाली पडलं पाटकन, सगळं दूधही सांडलं दही सांडलं, ती गवळण उठली. मेले मूर्ती कुठून आले होते काय माहिती, पाहिलं तू नेमकं अर्ध लटके वर सौम्यात समजत म्हणते त्याला. घराच्या मध्यभागी धूर वगैरे जाण्यासाठी असतं पाहिजे सौन, त्याला कोणी दोर सौन, आमच्याकडे सौन म्हणतात त्याला, काही ठिकाणी धोर म्हणतात, लोक गेला धोऱ्यात असं ते धोर असं विठाला 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 ते धोर त्या धोऱ्याचे कुठलं जावा त्या गवळणीने ते नाही का ते मंथन करायचे त्याला काय म्हणते ती आरी रवी घेतली. आता त्या रव्या म्हणजे मोठ्या हो एवढ्याला दांडग्याच्या रव्या आणि खाली त्याला एवढं आले ते करून किती गायीचं दूध होतं ते एवढं, आणि ती म्हातारीने उचलली आणि त्या धापात हो ते म्हणे देवा अरे मला वाचव ना, अरे माझं खालचं सगळं सुचलं म्हणे मग सुचलं मग तू डोळे खाली झाकले, तू माझ्यावर काय विश्वास ठेवला नाही. मग महाराज त्याला डाट डोळे आता तरी म्हणजे खाली सगळं सुचलं, गपचूप डोळे झाकले. जसे डोळे झाकले तसं भगवंताकडे हजर झालं. महाराज याच्यातून एकच मुद्दा घ्यायचा आहे, तो आपल्याला भगवंतावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. झालं अशा खोड्या सुरू झाल्या. एक दिवशी यशोदा म्हणे कृष्णा तुझ्या खोड्या फार वाढू राहिल्या, आता एक काम कर, मला तुझ्या खोड्या काही सण होईना, 12:30 वाजून गेले, तुझ्या खोड्या बंद कर आणि लगेच गाई घे. त्याच्या त्या सगळ्या गोष्टींना कंटाळून त्याला म्हणे देवा कृष्णा तू एक काम कर, या गायी घे बरं आणि तू लगेच वनात जाय आणि या गाया राखायला चालू कर, म्हणजे तुझ्या गावातल्या खोड्या बंद होतील. झालं भगवंताने सवंगडी घेतले. आता खोड्या हजारो आहेत पण आता खोड्या सांगत नाही. पुढच्या वर्षी आपण मग खोड्यांचा सेपरेट विषय घेऊ आपण. हा मग त्या खोड्या तुम्हाला सगळं सांगतो. काय झालं, भगवंताने वनाच्या वृंदावनामध्ये जाऊन हे सगळ्या गोष्टी त्या गायीला चालायला सुरुवात केली आणि त्या वृंदावनामध्ये सुद्धा खूप भगवंताच्या लीला आहेत. त्या लीलेमध्ये प्रामुख्याने तो कालिया नागाला तिथून काढून दिलं, ती वृत्ती आहे. त्याच्यानंतर तिथं अनेक वनमुक्त केले राक्षसांपासून, त्या कथा आहेत. आता त्या सगळ्या कथा सांगायला आपल्याला वेळ नाही. आता महत्वाची कथा काय झालं, भगवंताने या सगळ्या राक्षसांना मारलं. त्या कंसाला इतका धाक बसला. एक दिवशी कंसाने पुन्हा मिटिंग घेतली, सांगितलंय अरे ते पोरग मोठं झाले, ते काही केले मरणारे, कोणीतरी त्याला मारा रे, अरे कोणीतरी मारा. एक राक्षस भला डेमोटा उठला, पण ऐका कंस महाराज तुम्ही काळजी करू नका, मी जातो लगेच त्याचा खात्मा करून येतो. पण ते गेलं
ती गेलं ते आलं बघा बघा सुरत लक्ष त्या बघायचं स्वरूप घेऊन ते आलं त्याला त्या भगवंताला चोची धरलं गिळकृत केलं सगळे भगवान कृष्ण गिळकून टाकलं त्या बाबा सोडून आणि लगेच लगेच सगळे गोपाळ घाबरले गोपाळ आपल्या कृष्णाला मारलं आपला कृष्ण गिळला आता कसं व्हायचं असं करता करता भगवंताने काय केलं मध्ये गेले ना आपलं स्वतःचं स्वरूप विराट स्वरूप केलं आणि ते आता ते बघलं किती मोठं होऊन होणार आहे त्याच्या बाहेर त्याच्या शरीरापेक्षा डबल टिबल ते केलं आणि त्या बगड्याच्या चोच बाहेर आले ना ती बगड्याची चोच फोडून मारून टाकला झालं ते बगळं जसं उचललं फेकलं जसं फेकलं तसं त्या कंसाच्या पुढे जाऊन पडलं त्याच्या राजमहालामध्ये कंसाने सांगितलं याच वाटवलं असतं का विठ्ठला विठ्ठला त्याच्यानंतर दुसरा एक राक्षस उठला तो म्हणे महाराज जाऊ द्या याला हा गेला असेल मी जातो मी त्याचं कल्याण करतो तो आला त्या जंगलामध्ये ज्या जंगलामध्ये भगवान गोपाल कृष्ण आपल्या सगळ्यांचं काही चालत होत्या त्या वनामध्ये त्याने काय केलं भला मोठा आजगर झाला आजगर कळतो ना आजगर भला मोठा आणि एक त्याची एक तोंडाची एक बाजू जमिनीत आणि एक बाजू जमिनीच्या वर आणि ते असं वाटायचं गुहाच आहे का काय गुहा आणि ते गुहासारखी दिसणारे ते आजगराचं ते तोंड या गोपाळांना वाटलं अरे किती भारी गुहा आहे म्हणून सगळे त्या गुहेमध्ये गेले आणि महाराज भगवंतही त्याच्या पाठीमागे गेले कारण आता ती कथा खूप सुंदर आहे पण तो जो आजगर आहे त्या आजगराला भगवंताने तिथं दिव्य रूप दाखवून त्याला मारून टाकलं आणि ते सगळे गोपाळ पुन्हा बाहेर काढले त्याच्यानंतर ब्रह्माचे त्या ब्रह्मदेवाचा भ्रमनिरास केला या सगळ्या लीला झाल्यानंतर भगवंताने सांगितलं एक काम करा जरा ते चेंडू फळे आणा चेंडू फळी खेळू मग भगवंताने त्या यमुनेच्या कडेला त्या वृंदावनामध्ये खेळ चालू केले आणि खेळाचं वर्णन माझे महाराज करतात हा बाबा तो संध्याकाळपर्यंत उठणार नाही पण उठल्यावर मात्र पहिले मला बुडवती भाऊ तुला सूट दिली तू काय आमचा जीव घ्यायला निघाला का त्याच्यापेक्षा मोकळं ऐका असे सुंदर खेळ चालू केले आणि खेळ चालू असताना त्या गोकुळात त्यांच्या सवगड्यांना असं वाटलं की देवा हे कृष्णा ऐक ना आणि कवाचा खेळतोय म्हणे अरे पोटाला भूक लागली खांदी भाग पोटी भूक काय खेळायचे सुद्धा ऐक ना देवा अरे ते पोटात भूक आहे खांद्यावर त्या भाकरीचं वजन आहे पण ऐका ना ताट पुढे वाढलेले मला सगळ्यात मोठी चिड कधी येते माहिती का सगळ्यात मोठी चिड आता सांगतो तुम्हाला खरं सांगतो ताट वाढले सुंदर पकवान आहे पोटात भुकीचा डोंग उसळलाय आणि मग काही ठिकाणी ना बाया म्हणत्या महाराजांच्या पाया पडत्या ए चिके ये महाराजांच्या पाया पड हो या ना महाराजांच्या पाया अरे तो महाराज भुकेलंय त्याला खाऊ दे ना काय पाया पडतो तू त्याचं वाटोळ करते काय होतं बरं मी म्हणतो उपाशी मारलं होतं दर्शन काय म्हणतात तुम्हाला काय पुण्य पदरी पाठा तुमच्या आता त्याला खाऊ द्या बिचाराला असं ते सगळे समोर काय म्हणे देवा आणि त्या भाकरी खांद्यावर आहे आम्हाला त्या भाकरीचा सुगंध येऊ राहिला आणि तू म्हणतो आणा चेंडू आणा फळी आणि हे खेळ खेळून दे देवा अजिबात जमणार नाही ते तुमचं तुम्ही खेळ खेळा म्हणे आम्हाला जेवण करायचं भगवंताच्या लक्षात आलं की आता माझे गोपाळ सवंगडी ही भुकेलेली आहे भगवंताने सांगितलं ऐका मग एक काम करू ना सगळ्या काही एकत्र करा आपण काही एकत्र करू आणि एकत्र जेवायला बसू झालं भगवंत म्हणे एक काम करा तुम्ही जे पंग धरा मी सगळ्या काही सांगितलं नाही देवा तू एक काम कर कृष्णा तू एक काम कर आख्या गाई आम्ही राखतो म्हणे आख्या गाई आम्ही आणतो फक्त एकच गाय बिया करेल तेवढी तू बोल कोणती ती मनेरी गाय लय अवघड जिथं जाईल तिथं वाटोळ करते ती सांगितलं देवा ती मनेरी गाय तू हात बाकीच्या सगळ्या आम्ही आणतो बघायला गवळ सगळे गोपाळ गेले त्या सगळ्या काही एकत्र केल्या आणि मग सुंदर असं जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला सर्वांनी आता काल्याच्या प्रसंगासाठी तयार राहा ऐका सुंदर
असं त्या वाळवंटामध्ये जसं सुरुवातीला आपण बोललो त्याप्रमाणे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम आणि ते उत्तम नीट आणि बरव असणारं वाळवंट भगवंताने निवडलं. त्या वाळवंटामध्ये सर्व गोपाळांनी एकत्र केलं आणि सर्व गोपाळ हे कमलदलाच्या आकृतीने बसले. ऐका, कमलदल माहिती तुम्हाला? कमळाचं फूल त्या कमळाच्या पाकळ्या कशा असतात? 2 पाकळ्या, त्याच्यामध्ये एक पाकळी, इकडे 2 पाकळ्या, त्याच्यामध्ये एक पाकळी, पुन्हा त्याच्या आडपाड एक पाकळी असते. अशा आकाराने गोल आकार करून ते सगळे गोपाळ जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर माझ्या भगवंतांनी त्यांच्या मध्यभागी जाऊन उभे राहिले. कोण? भगवान गोपाळ कृष्ण मध्यभागी उभे राहिले आणि काय केलं? पेंड्याला सांगितले, तू काय आणणार आहे आज? माझे भगवान शुकाचार्य महाराज परीक्षितींना त्यांच्या राजवाड्यामध्ये परीक्षितीला शाप मिळाला म्हणून त्याच्या उद्धारासाठी सांगत असलेल्या कथेमध्ये, ग्रंथामध्ये, श्रीमद भागवतामध्ये, दशम स्कंदामध्ये माझ्या गोपाल भगवान कृष्णाची अति अलौकिक अशी ही जबरदस्त सगुण कथा आलेली आहे. आणि या सगुण कथेचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न करतो. कल्पना करा, आपण सर्व बालगोपाल आहोत. आपण सर्व बरं का, तुमच्या माझ्यासह आपण सर्व बालगोपाल आहोत. एकाच्या हातात चेंडू आहे, एकाच्या हातात फळे आहे, कोणी फिल्डिंग करतोय, कोणी अंपायर आहे, कोणी काय तर कोणी काय, सगळेजण खेळायला तयार आहेत. मग त्याने आपल्यापैकी जगाने सांगितलं, देवा भूक लागली, लवकर उरका पटकन. आणि मग ते पटकन उरकण्यासाठी भगवंताने सगळे खेळ थांबवले आणि मग भगवान कसे बसले? कमलदलाच्या आकाराने बसले. भगवान स्वतः मध्यभागी उभे राहिले आणि हे दृश्य स्वर्गातल्या सर्व देवांनी बघितलं. त्या देवांना त्यांची अभिलाषा वाटली आणि ते सर्व देव काल्याचे अंशे देव जडी झाले मासे. त्या यमुनामध्ये सगळेजण आले, मासे म्हणून थांबले. भगवंताने ते ओळखलं. अरे सांगितलं गोपाळांनो, आपला काला खाणं झालं की त्या डोळा जायचं नाही का हातवायला. जेव्हा कुठं जायचं हात कुठं यायच्या पण एक काम करा कुठं पुसायचे हात, कुठं पुसायचे? या शरीरावर प्रत्येक इंद्रियामध्ये एक देवाचा वास आहे, एक देवाचा वास आहे. पण या शरीरावर 2 ठिकाणं असेल तिथं कोणते जीव नाहीये. त्याच्यावर आपण बसतो, ज्याच्यावर बसतो ते 2 कोणत्या? त्याला टिरी म्हणतो, टिरी मराठीमध्ये. देवाने सांगितलं बा त्या टिरीला हात पुसायचे, कारण तिथं कोणता देव नाहीये, कोणता देव येणार नाही तो काला खायला. अशा प्रकारे भगवंताने सगळी आखणी केली. त्या गोपाळांना बसवलं. त्याला सांगितलं, तुझ्याकडे काय रे? म्हणे माझ्याकडे लोणचं आहे. म्हणे कशाचं? म्हणे आंब्याचं. म्हणे एक फोड. मी एक फोड घेतली, इथं या बेसकडे ठेवली. त्या सुदाम्याला म्हणे, हे तुझ्याकडे काय? म्हणे माझ्याकडे पेरूचं लोणचं आहे. म्हणे ते इथं ठेवलं. याकडे तुझ्याकडे काय? म्हणे माझ्याकडे लिंबाचं लोणचं आहे. म्हणे त्याची इथं ठेवली. असं करून सगळे करून ते लोणचं घेतल्या आणि प्रत्येक बोटाच्या एका कायच्यामध्ये ते ठेवलं. त्याच्यानंतर प्रत्येकाचा थोडा घास घ्यायचा, आपल्या हातावर घ्यायचा, प्रत्येकाचा घास घ्यायचा, हातावर घ्यायचा. आणि हे दृश्य ब्रह्मदेवाने वरून बघितलं आणि त्याच दृश्याचं वर्णन माझे शुकाचार्य फार गोड चिंतन मांडतात. बिभ्रतवेनुंज घरपटयो शृंगवेत्रे चकाक्षे. ऐका, भगवंताचं स्वरूप सांगतात. बिभ्रतवेनुंज घरपटयो, माझ्या भगवंताने त्या कमरेला पिवळा पितांबर बसलेला बांधलेला आहे आणि त्या पिवळ्या पितांबरामध्ये एका बाजूला पासरी आहे. बिभ्रत वेणुं जठर पथयो, जठर म्हणजे पोटाला. ही वेणू जी आहे ना, ती एका बाजूला खोवलेली आहे. जठर पथयो शृंग वेत्रे चकक्षे. शृंग वेत्रेचे म्हणजे त्या काळामध्ये, त्या द्वापार युगामध्ये माझे भगवान सगळ्या गायींना एकत्र करण्यासाठी एक शिंग वाजवायचे. शृंग गायीचं शिंग होतं, ते इंद्राने दिलेलं होतं. त्याचा अलौकिक असा नाद होता आणि ते सिंग भगवंतांनी या बाजूला खोवलेलं होतं. आणि माझे शुकाचार्यांनी याचं गोड चिंतन मांडलेलं आहे. वामे पानो, या वामामध्ये, वामकरामध्ये भगवंताने काय केलं? पानो म्हणजे त्यांच्याकडून जे लोणच्याच्या फोडी आहेत ना, त्या सगळ्या लोणच्याच्या फोडी याच्यात ठेवल्या. वामे पानो आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेतल्यानंतर भगवंत म्हणतात, ऐका रे सर्वांनी, आता मी एकदा कुंडलिक वर देव केलं की सर्वांनी आपला घास घ्यायला चालू करायचा. ऐका, ही त्या वाळवंटाची पद्धत आहे. भगवंताच्या नामाचा जयघोष केल्याशिवाय आपल्याला कोणालाही घास प्राशन करण्याचा अधिकार नाही. पण आता आपल्यालाही वेगळे बुट घालून काय जेवतो, खुर्चीवर बसून काय. मी तर म्हणतो बरं आहे अजून महाराज, लोक बुट घालून जेवते आहे.
अजून थोड्या दिवसात का कुठाचा जेवत्या काय माहिती ती सांगता येत नाही. विठाला विठाला विप्रता वेणूंच्या ढरपटयो शृंग वेत्रे जगक्षे लगेच ह्याने पडायची तयारी करा. हा लगेच सर्व तयारी करा. विनेकरी बाबा त्याला विनालावा यांनी सांगितल्यानंतर आणि हा जो आता मी मंत्र म्हणतोय हा मंत्र शुकाचार्यांनी त्या श्रीमद भागवतामध्ये अतिशय मुख्य असा मंत्र हा गोपाल मंत्र. आणि या मंत्राचा उच्चार ज्या वेळेस आपण करतो या मंत्राच्या उच्चाराने त्या दहीहंडीमध्ये जो भगवंताने गोपाळांना काला दिला त्याचाच प्रादुर्भाव त्या दहीहंडीमध्ये होणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी डोळे झाका, सर्वांनी हात जोडा आणि आपण सर्व त्या वाळवंटामध्ये उपस्थित आहे असं स्वतःला समजा. भगवंत आपल्या पुढं त्या कमलदलामध्ये उभे आहेत. भगवंताच्या हातामध्ये जे सर्व लोणचे आहेत ते दही भात आहे हा सर्व डोळ्यासमोर आणा आणि सर्व आपण बालगोपाल त्या ठिकाणी भगवंताचं ते कौतुक पाहत आहोत हे डोळ्यापुढे ठेवा. विप्रता वेणूंच्या ढलपटयो शृंग वेत्रे कक्षे वामे पानो मशून कवलम तत्फलान्निकुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसयुधये हासयन्नर्मभेस्वये स्वर्गे लोके विष्णे भुजे यज्ञ भूपाल केली गोपाल कृष्ण भगवान की धमाल.